सोलापूर जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची शेतकरी शिष्टमंडळासह भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई, खरीप 2023 मधील वंचित शेतकऱ्यांच्या मंजूर विमा रकमेचे वितरण तसेच सीना नदीमध्ये भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की सन 2025 मध्ये शासनाने कांदा, सोयाबीन, भुईमूग आणि तूर ही 4 पिके पीक विम्यासाठी निर्देशित केली होती। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकांचा मोठ्या प्रमाणावर पीक विमा भरला असतानाही विमा कंपन्यांनी केवळ कांदा पिकासाठीच 25% विमा मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांनी चुकीचे निकष लावून नुकसान भरपाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला। शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांसोबत मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला। खरीप हंगाम 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आणि तांत्रिक कारणांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्नही खासदार शिंदे यांनी उपस्थित केला। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विमा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप विमा रक्कम जमा झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। आगामी शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेती साहित्य खरेदीसाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचे विमा कंपनीस तात्काळ आदेश देण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय सीना नदीमध्ये भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याबाबतही निवेदन देण्यात आले। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे भीमा कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात महापूर येऊन शेती, जनावरे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते। अनेकांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगत आता उन्हाळ्यात सीना नदी कोरडी पडल्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत पीक विमा, पाणी आणि नुकसान भरपाईसारखे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प्रवीण भोसले, अमोल चलवदे, विकास राठोड, पुष्कराज भोसले, चेतन इंगळे, सोमनाथ भोसले, दादासाहेब भोसले, बालाजी जगताप, रुक्मा गुंड, हनुमंत जावीर, दयानंद पवार, निलेश गुंड, विष्णू भोसले, संदीप सुरवसे, विशाल वाघमारे, हनुमंतू जगताप, प्रदीप भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।